हॅलो फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघूया की म्युच्युअल फंडाविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात खूप साऱ्या ज्या शंका आहेत तर त्या काय आहेत आणि एक्झॅक्टली त्या कशा क्लिअर करायचे. आता खूप जणांना असं वाटतं की अरे, माझ्या मित्राने हा फंड घेतलाय तर आपण पण तोच घेऊया कारण त्याचे रिटर्न्स बेटर आहेत. पण समजा आपण ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर जातो, सगळ्याच ट्रेन तर स्टेशनवरच येतात, बट आपण अशीच ट्रेन चूज करतो की जी आपल्याला डेस्टिनेशनला नेणार आहे. म्हणून ज्यावेळी तुमचा मित्र किंवा मैत्रीण इन्व्हेस्ट करते, तिचं गोल वेगळं आहे, तुमचं गोल वेगळं आहे, तिचं डेस्टिनेशन वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे. सो आपण इन्व्हेस्टमेंट करतानाच आपलं काय गोल आहे, त्यासाठी टाइम पिरियड काय, त्यानुसारच फंड चूज करणार आहे, ना की आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने कोणता घेतलाय तो फंड चूज करणार आहे. दुसरी गोष्ट, खूप सारे लोक असे विचारतात की जर मी 5,000 इन्व्हेस्ट करतोय किंवा 10,000 इन्व्हेस्ट करतोय आणि ती इन्व्हेस्टमेंट मला 10 वर्षासाठी करायची असेल तर मग मी कोणता फंड घेऊ म्हणजे बेटर अँड बेटर रिझल्ट्स मिळतील. त्यांना एकच सांगावं असं वाटतं की कोणताही फंड घ्या, तुम्ही जर 10 वर्षासाठी इन्व्हेस्टेड राहताय तर लॉंग टर्मसाठी प्रत्येक फंड बेटरच रिटर्न देणार आहे. फक्त फोकस यावर करा की तुम्ही 10 वर्षासाठी इन्व्हेस्टेड कसे राहाल, ना की ऑन विच फंड. म्हणजे फंडवर फोकस करण्यापेक्षा 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहण्यासाठी फोकस करा. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडात लोक इन्व्हेस्टमेंट तर करतात आणि जरा 50,000 1,00,000 इन्व्हेस्ट झाले की मग त्यांना वाटतं अरे मी 20,000 काढून घेऊया की 50,000 काढून घेतो. जर आपण एखादं रोपटं लावतोय, ते जरा डेव्हलप झालं, जरा ग्रो झालं आणि त्याचे आपण 2 पत्ते तोडतोय, 4 पत्ते तोडतोय, तर ते कधी वटवृक्षात रूपांतरित होईल. त्यापेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहा, प्लांट डेव्हलप पूर्णपणे ग्रो होऊ द्या आणि मग ज्यावेळी त्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर होणार आहे, तुम्ही डेली पत्ते तोडा ना, काय फरक पडतोय. आणि म्हणूनच म्युच्युअल फंडाच्या बाबतीत ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यांनी एकच लक्षात ठेवा, स्टे इन्व्हेस्टेड फॉर लॉंग टाइम. असं म्हणतात इन्व्हेस्टमेंटचा विचार करणं खूप सोपं आहे, त्याच्यानंतर त्याविषयी माहिती मिळवणं पण खूपच सोपं आहे, त्याच्यानंतर SIP स्टार्ट करणं पण खूप सोपं आहे आणि सर्वात कठीण आहे ते लॉंग टर्म इन्व्हेस्टेड असणं. आणि आपल्याला आजच्या व्हिडिओतून हेच मॉरल घ्यायचंय की जे कठीण आहे त्याला आपल्याला सोपं करायचंय, म्हणजेच लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचंय. ओके, थँक्यू. स्टे इन्व्हेस्टेड and create wealth. Thank you.